जानेवारी ते 7 जानेवारी 2024 या कालावधीत आदिवासी विकास विभाग अंतर्गत अमरावती येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्र समाजसेवा संघ नाशिक संचलित माननीय विठ्ठलराव पटवर्धन उत्कर्ष आश्रमशाळा वाघेरा तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक येथील सहभागी 17 विद्यार्थ्यांनी 19 पदक प्राप्त करत नवा इतिहास रचला। या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये ॲथलेटिक्स क्रीडा प्रकारात कुमार हेमंत पांडगळे 12वी कला 1500 मीटर 800 मीटर आणि 400 मीटर धावणे 3 सुवर्ण पदक आणि उत्कृष्ट खेळाडू अवॉर्ड प्राप्त। कुमारी नम्रता चौधरी 12वी कला 3000 मीटर धावणे रौप्य पदक प्राप्त। कुमारी सुनीता लोखंडे 12वी कला 800 मीटर धावणे कांस्य पदक प्राप्त। कुमार मयूर चौधरी 12वी कला 400 मीटर धावणे कांस्य पदक प्राप्त। कुमारी गायत्री शिंदे 10वी 400 मीटर धावणे कांस्य पदक प्राप्त। तसेच हँडबॉल क्रीडा स्पर्धेत 19 वर्ष वयोगटाखालील मुलींच्या संघात रौप्य पदक प्राप्त सहभागी खेळाडू कुमारी भाग्यश्री मवळे, कुमारी रोहिणी बदादे, कुमारी निशा मोंढे, कुमारी मुक्ता बेंडकोळी 12वी कला, कुमारी निशा नळवाडे, कुमारी निशा भुजाड, कुमारी शीला देशमुख 11वी कला, कुमारी भावना भोये 9वी आणि कबड्डी क्रीडा स्पर्धेत 19 वर्ष वयोगटाखालील मुलींच्या संघाला कांस्य पदक प्राप्त सहभागी खेळाडू कुमारी हर्षदा भोये, कुमारी ललिता भोये, कुमारी वैशाली खुताडे 12वी कला, कुमारी कविता बेंडकोळी 11वी कला। सर्व खेळाडू विद्यार्थ्यांना गणपत बेंडकोळी, क्रीडा शिक्षक मोहन चौधरी, क्रीडा समिती प्रमुख आणि शाळेचे मुख्याध्यापक नितीन पवार आणि शिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले। यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था आणि शाळेच्या वतीनं खेळाडूंचे मनपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा देण्यात आल्या। आदिवासी विकास विभाग अंतर्गत अमरावती या ठिकाणी झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये आपल्या शाळेतील विद्यार्थी खेळाडूंनी खूप मोठा नावलौकिक कमावला। या स्पर्धा प्रकारांमध्ये ॲथलेटिक्स खेळ प्रकारामध्ये आपल्या शाळेचा अतिशय उत्कृष्ट खेळाडू हेमंत पांडगळे याने 400 मीटर 800 मीटर आणि 1500 मीटर या धावणे स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल प्राप्त केलेला आहे। 3 गोल्ड मेडल प्राप्त करणारा हा विद्यार्थी। त्यानंतर सुनीता लोखंडे, नम्रता चौधरी, गायत्री शिंदे, त्यानंतर मयूर चौधरी याही विद्यार्थ्यांनी मेडल प्राप्त केलेले आहे। त्याप्रमाणे हँडबॉल या क्रीडा स्पर्धा प्रकारामध्ये आपल्या शाळेतील विद्यार्थिनींनी रौप्य पदक प्राप्त केलं, तर कबड्डी स्पर्धेमध्ये कांस्य पदक प्राप्त केलं। अतिशय मेहनतीतून तालुका स्तर, प्रकल्प स्तर, विभाग स्तर आणि राज्यस्तरावर या विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेचं नाव उंचावलेलं आहे। कुठे गेलं तर वाघेरा गावाचं नाव खूप मोठ्या जल्लोषात निघतं आणि खरोखर या सर्व कामगिरीमध्ये या मुलांचं करावं तितकं कौतुक फार कमी आहे। या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे क्रीडा शिक्षक श्री गणपत बेंडकोळी सर, त्याप्रमाणे क्रीडा समिती प्रमुख मोहन चौधरी सर आणि शाळेचे दोन्ही विभागाचे मुख्याध्यापक आदरणीय पवार सर, चौधरी सर आणि सर्व शिक्षक यांचं खूप मोठं मोलाचं योगदान आहे। त्याप्रमाणे गावकऱ्यांचं खूप सहकार्य या विद्यार्थ्यांना राहतं। त्यामुळे आपली शाळा प्रकल्प स्तरावर नाही तर राज्यस्तरावर खूप मोठा नावलौकिक कमवत आहे। तर अशा प्रकारे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्याच्या उद्देशाने आणि त्यांचं खूप अभिनंदन करण्याच्या उद्देशाने आपण सर्व ही रॅली काढलेली आहे। सर्वांचं खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा। मला आता 12 वर्ष या शाळेत झालेली आहेत। 12 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये हे एक पहिलं वर्ष असेल की एवढे यशस्वी खेळाडू राज्यावर जाऊन आलेले आहेत। तर पुन्हा एकदा जरा काय झालं पाहिजे आपला गोल्ड मॅन असं म्हणूया आपण मागील उल्लेख केलेला होता की आपल्या वाघेरा शाळेचा पोषण मूल गोल्ड मध्ये हायड्रिंग त्याने मिळवलेली आहे। तर हेमंतला विनंती करतो त्यांनी पुढे यावं। हेमंतचा स्वागत आणि सत्कार। बातमीसाठी प्रतिनिधी श्री भगवान आचारी, मोबाईल नंबर 82 376 06 398।